मस्त आपले गरमागरम पुरणाचे दिंडे तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकता असे मस्त झालेले आहेत. असे मऊ मऊ झालेले आहेत आपले दिंडे. तुम्ही बघू शकता. यावर थोडंसं साजूक तूप. असे मस्त लागतात गरमागरम दिंडे आणि त्यावर साजूक तूप. नागपंचमी जवळ आलेली आहे. बऱ्याच ठिकाणी नागपंचमीच्या दिवशी चुलीवर किंवा गॅसवर तवा ठेवला जात नाही आहे. परंपराच राहते तवा न ठेवण्याची. तर तुम्ही अशा प्रकारे सुद्धा दिंडे किंवा कानवले बनवून खाऊ शकता. खूप छान लागतात. ही पारंपरिक रेसिपी आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. पुरणाचे दिंडे बनवण्यासाठी मी इथं 1 वाटी चणा डाळ घेतलेली आहे, म्हणजे हरभरा डाळ घेतलेली आहे. ही वजनानं 250 ग्रॅम डाळ आहे. आता आपल्याला एका कुकरमध्ये हे डाळ घालून घ्यायची आहे. आता 2 ते 3 पाण्यानं आपल्याला ही स्वच्छ डाळ धुवून घ्यायची आहे. यावर पावडर वगैरे असलेली निघून जाते. तर मी चणा डाळ 2 ते 3 पाण्यानं स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता मी 1 वाटी चणा डाळ घेतलेली होती, तर त्याला आपल्याला 3 वाट्या पाणी घालायचं आहे. तर मी 3 वाट्या पाणी घातलेलं आहे. तर 3 वाट्या पाणी आपलं परफेक्ट होतं. आता यामध्ये घालायचं थोडंसं मीठ, थोडीशी हळद घालायची आपल्याला यामध्ये, म्हणजे कलर छान येतो. त्यानंतर थोडंसं तेल घालायचं आहे आपल्याला. यामध्ये तुम्ही 1 चमचा तूपसुद्धा घालू शकता. आता आपल्याला झाकण लावून ह्याच्या 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत, म्हणजे व्यवस्थित आपलं पुरण शिजलं जातं. आपलं पुरण शिजतं तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया. तर इथं मी 1 वाटी अशी भरून पीठ घेतलेलं आहे, गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता यामध्ये घालायचं आपल्याला थोडंसं मीठ, कलर येण्यासाठी थोडंसं आपल्याला हळद घालायची आहे. त्यानंतर थोडंसं तेल घालायचं आपल्याला, 1 ते 1.5 चमचा आपल्याला कच्चंच तेल घालायचं आहे. आता आपल्याला व्यवस्थित हे पीठ मळून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ मळायचं आहे. जास्त घट्ट पण नाही आणि जास्त सैल पण नाही आहे. आपण जसं पोळीला पीठ मळतो अगदी त्या प्रकारे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. जास्त जर घट्ट झालं तर आपले दिंडे थोडेसे वातड होतात. त्यामुळे आपल्याला थोडंसं सैलच पीठ मळून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मी पीठ मळून घेतलेलं आहे. थोडंसं सैलच पीठ मळलेलं आहे. आता याला व्यवस्थित आपल्याला थोडंसं तेल लावून पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ व्यवस्थित मळल्यामुळे आपले दिंडे असे मऊ वातड होत नाहीत, असे मऊ होते. व्यवस्थित आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. मस्त झालेलं आहे आपलं पीठ. आता यावर आपल्याला झाकण ठेवून हे अर्धा तास पीठ भिजत ठेवायचं आहे. कुकरसुद्धा आपलं थंड झालेलं आहे. तर आता आपण झाकण काढून बघूया. अशी मस्त आपली डाळ शिजलेली आहे. यामध्ये जास्त पाणीसुद्धा राहिलेलं नाही. आपण 1 वाटी डाळीला 3 वाट्या पाणी घातले, तर परफेक्ट पाणी झालेलं आहे आपला. तर आपल्याला हे पुरण शिजवून घ्यायचं आहे. कुकरमधली डाळ शिजवून घेतलेली मी एका कढईमध्ये घेतलेली आहे काढून. आता यामध्ये थोडंसं पाणी राहिलेलं आहे. तर आपल्याला 5 मिनटं आपल्याला हे पाणी अगोदर व्यवस्थित आटवून घ्यायचं आहे. नंतरच आपल्याला यामध्ये गूळ घालायचं आहे. थोडंसं पाणी राहिलेलं आहे. तर आपल्याला एकसारखं याला हलवून याचं पाणी आटवून घ्यायचं आहे. आपल्या डाळीमधलं सगळं पाणी आटलेलं आहे. तर यामध्ये घालायचं आपल्याला गूळ. आपण 1 वाटी डाळ घेतली होती, तर 1 वाटी गूळ घालायचं आहे आपल्याला. आता गूळ घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित हे हलवून घ्यायचं आहे. आपण गूळ चिरून घेतलेला आहे, त्यामुळे पटकन विरघळला जातो गूळ. तर गूळ घातल्यानंतर आपल्या पुरणाला पाणी सुटतं. हे पाणी आटेपर्यंत आपल्याला हे पुरण परतून घ्यायचं आहे. 4 ते 5 मिनिट आपल्याला लागतात हे पुरण परतून घ्यायला. तुम्ही बघू शकता गूळ घातल्यानंतर
पुरण आपलं पातळ झालेलं आहे. आता हे घट्ट होईपर्यंत आपल्याला एकसारख्याला हलवायचं आहे. अशा प्रकारे आपलं पुरण शिजलेलं आहे. गूळ घातल्यानंतर मी 5 ते 6 मिनिट हे पुरण शिजवून घेतलेलं, असं घट्टसर झालेलं आहे पुरण. आणखीन हे थंड झाल्यावर घट्ट होतं. तर आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. व्यवस्थित आपलं पुरण शिजलेलं आहे. आता यामध्ये घालायची आपल्याला थोडीशी सुंठ पावडर, थोडीशी वेलची पूड घालायची आहे. यामध्ये थोडंसं आपल्याला खेसून जायफळ घालायचं आहे. यामध्ये आपण गूळ घातलेला आहे, त्यामुळं जायफळ घातल्यानंतर गुळाची टेस्ट खूप छान येते. तर व्यवस्थित आपलं पुरण तयार झालेलं आहे. आपण याला मिक्स करून घेऊया. आता आपण हे पुरण खाली काढून घेऊया. मी इथे एक चाळणी घेतलेली आहे, त्यामध्ये हे पुरण काढून घेतलेलं आहे. आता आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे पुरण. हवं तर तुम्ही पुरण यंत्रामधून सुद्धा काढू शकता. व्यवस्थित शिजलेलं आहे पुरण, त्यामुळे पटकन गाळल्या जातं चाळणीनं. व्यवस्थित आपल्याला गाळून घ्यायचं आहे. सगळं पुरण गाळून घेतलेलं आहे. असं पटकन गाळलं गेलेलं आहे पुरण. बघू शकता असं मस्त झालेलं आहे आपलं पुरण. मस्त झालेलं आहे आपलं पुरण, तुम्ही बघू शकता. जास्त घट्ट पण नाही आणि जास्त सैल पण नाही आहे. असं मस्त झालेलं आहे, जसं आपल्याला हवं तसं पुरण झालेलं आहे. लगेचच आपण आता दिंडे करायला घेऊया. आता आपलं पीठसुद्धा व्यवस्थित भिजलेलं आहे. असं मस्त आपलं पीठ भिजलेलं आहे. एकदम मऊ पीठ झालेलं आहे आपलं. यामधलं आपल्याला थोडंसं पीठ घ्यायचं आहे. 1 लिंबा एवढा गोळा घेतलेला आहे पिठाचा. तर आपल्याला थोडंसं याला तेल लावायचं आहे आणि पातळीची लाटी लाटून घ्यायची आहे आपल्याला. याला पीठ आपल्याला कोरडं अजिबात लावायचं नाही, थोडंसं तेल लावूनच आपल्याला ही लाटी लाटायची आहे. एकदम अशी पातळ लाटी लाटून घ्यायची आहे आपल्याला. अशा प्रकारे जेवढं आपण पीठ घेतलं होतं त्यापेक्षा थोडंसं जास्त पुरण घ्यायचं आहे. तर पुरण या मधोमध ठेवायचं आहे आपल्याला. याला थोडासा आपल्याला पुरणाला चौकोनी आकार द्यायचा आहे. अशा प्रकारे चौकोनी आकार. आता आपल्याला व्यवस्थित हे याचं दिंड बनवायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे. व्यवस्थित आपल्याला बंद करायचं आहे. हे उकडताना उकळल्या नाही जाईल याची काळजी घ्यायची आपल्याला. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे चौकोनी आकाराचं दिंड बनवून घेतलेलं आहे. मस्त झालेलं आहे. आता बाकीसुद्धा आपल्याला अशा प्रकारे दिंडे बनवून घ्यायचे आहेत. दुसरीसुद्धा आपण लाटी लाटून घेतलेले आहे. यामध्ये आपल्याला पुरण ठेवून याला चौकोनी आकार द्यायचा आहे. तुम्ही बघू शकता. अशी एकदम पातळ लाटी आपल्याला लाटायची आहे. अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित हे बंद करून घ्यायचं आहे. बघू शकता असं मस्त आपलं दुसरं सुद्धा दिंड तयार झालेलं आहे. मी इथे एक चाळणी घेतलेली आहे, त्यामध्ये केळीचं पान ठेवलेलं आहे. तर आता आपण यामध्ये दिंड ठेवणार आहे. तुमच्याकडे केळीचं पान नसेल तर चाळणीला तेल लावून चाळणीमध्ये सुद्धा ठेवून घेऊ शकता तुम्ही. अशा प्रकारे आपल्याला बाकीचे सुद्धा दिंडे बनवायचे आहेत. अशा प्रकारे मी हे 6 दिंडे बनवून घेतलेले आहेत. 6च आपल्या चाळणीमध्ये दिंडे बसलेले आहेत. थोडे थोडं अंतर ठेवून आपल्याला हे दिंडे ठेवायचे आहेत, जेणेकरून वाफवताना एकमेकाला चिटकले नाही पाहिजे.
आता मी एका भांड्यात पाणी उकळायला ठेवलेलं आहे. आपल्याला त्या भांड्यावर हे चाळणे ठेवून 8 ते 9 मिनिट हे वाफवून घ्यायचे आहेत दिंडे. आणि आपलं व्यवस्थित उकळलेलं आहे. यावर आपल्याला चाळणे ठेवायचे आहे. त्यानंतर चाळणीवर आपल्याला झाकण ठेवून हे 8 ते 9 मिनिट आपल्याला हे दिंडे वाफवून घ्यायचे आहेत. 8 ते 9 मिनिट झालेले आहेत. तर आता आपण झाकण काढून बघूया. असे मस्त दिंडे आपले वाफवून झालेले आहेत. वरचं आवरण आपण एकदम पातळ बनवलेलं आहे, त्यामुळे लवकर वाफवले जातात. असा मस्त कलरसुद्धा आलेला आहे. आता खाली काढून याला थोडंसं थंड करून काढून घेऊया. बाकीचे राहिलेले सुद्धा आपल्याला असेच वाफवून घ्यायचे आहेत. आपले दिंडेसुद्धा थोडेसे थंड झालेले आहेत, तर काढून घेऊया. असे मस्त वाफवून झालेले आहेत. एका डिशमध्ये केळीच्या पानावर आपण हे दिंडे काढून घेऊया. आणि राहिलेले सुद्धा आपल्याला अशा प्रकारेच वाफवून घ्यायचे आहेत. हे बघू शकता, गरमागरम आपले पुरणाचे दिंडे तयार झालेले आहेत. गरम गरम पुरणाचे दिंडे आणि त्याबरोबर साजूक तूप खूप छान लागतं. तुम्ही सुद्धा ह्या नागपंचमीला नक्की करून बघा. तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करा. माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.